याचं 16 आणि 4 वचन. ओके, प्रेज द लॉर्ड. कोणीतरी वाचा परत, एक इतिहास 16:4. प्रेज द लॉर्ड. कोणत्या दोन गोष्टींसाठी दाविदाने लेवी नेमले माहिती? परमेश्वराचा उपकार स्मरण करण्यासाठी आणि गुणानुवाद करण्यासाठी. ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. दाविदाला काहीतरी माहित होतं. सगळ्यात पहिलं बेसिक गोष्ट आपण पाहूया. काल जसं मी तुम्हाला हे सांगता सांगता कोरह वगैरे स्तोत्रसहिता ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्हाला माहितीये, जे मोशेला जे स्तुती आराधनेविषयी किंवा परमेश्वराचं प्रेज करण्याविषयी जे प्रगट करण्यात आलं नव्हतं, ते दाविदाला करण्यात आलं होतं. का माहिती? पहा, याकोब ज्याला इस्रायल म्हणतात, ओके, अब्राम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर म्हणतो. ओके, सो याकोबाला 12 मुलगे आणि 1 मुलगी झाली होती, बरोबर. याकोबाची जी 12 मुलं झाली होती ना, त्याची जी पहिली 4 मुलं त्याला लेया पासून होतात ना, रुबेन, शिमोन, लेवी आणि यहुदा. ओके, ही पहिली 4 मुलं त्याला लेया पासून होतात. सो रुबेन, शिमोन, रौबेन मराठीत म्हणतात, रौबेन, शिमोन, लेवी, यहुदा. सो हा जो यहुदा आहे ना, यहुदा याचा अर्थ काय माहिती? ह्या नावाचा मोस्ट ऑफ द पीपल मस्ट बी नोइंग. जुडा किंवा यहुदा म्हणजे प्रेज, यहुदा म्हणजे स्तुती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याकोबाचे जे 12 पुत्र आहेत त्यापासून 12 वंश निर्माण झाले. ते वंश वाढत जाऊन 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 वेगवेगळे कुळ तयार झाले. ओके, एक वंश आहे, एक पिता आहे, त्याचे पुत्र आहेत, त्यापासून वंशाची स्थापना झाली, कुळ झाले वेगवेगळे. त्यांचे नंतर पुढे ते वंशावळ वाढत गेली. प्रेज द लॉर्ड. सो हे 12 जे आहेत, 12 वंशाचं एक वैशिष्ट्य आहे. 12 पुत्रांच्या नावानुसार हे वंश स्थापिले, त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचं एक, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काहीतरी गोष्टी आहेत, पण त्यापैकी जो यहुदा आहे, यहुदा या नावाचा अर्थ होतो प्रेज. यहुदा म्हणजे स्तुती. हालेलुया. ज्या वेळेस याकोबाची बायको लेया ही नावडती होती, ओके, तुम्ही बायबलमध्ये वाचू शकता, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. लेया नावाची जी पत्नी होती त्याला ती आवडायची नाही, त्याचं मन राहेलवर आलं होतं. लेया नावडती होती आणि तिचं नेहमी मन लागलेलं असायचं की माझा नवरा माझ्यावर प्रेम करेल, माझा नवरा माझ्याकडे लक्ष देईल. आणि तिला याकोबापासून पहिले 4 पुत्र होतात. पहिल्यांदा पुत्र होतो, दुसऱ्यांदा होतो, तिसऱ्यांदा होतो. ओके, पण ज्यावेळेस म्हणजे ह्या 3ही पुत्रांच्या वेळेस तिचं मन लागलेलं असतं. ती म्हणते याकोब आता माझ्याकडे येईल, माझ्यावर प्रेम करेल, कारण मी त्याला पुत्र दिला आहे. माझ्याकडून त्याला नाही का 2 पुत्र झाले, 3 पुत्र झाले, आता तरी माझ्याशी जडून राहील, आता तरी माझ्याकडे लक्ष देईल, आता तरी मला तो सांभाळेल, आता तरी तो माझ्यावर प्रेम करेल, असं ती सतत मन लावून बसलेली असते याकोबावर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. तुम्हाला मी वचन दाखवते. 29, उत्पत्ती 29 याचं 34 आणि 35 वचन कोणीतरी वाचा. उत्पत्ती 29, 34 आणि 35. प्रेज द लॉर्ड. कळलं? प्रत्येक वेळेस ती काय म्हणत असते, माझा नवरा माझ्याशी जडून राहील, माझ्याकडे लक्ष देईल. पण ज्या वेळेस ती 4थ्यांदा प्रेग्नेंट होते आणि तिला मुलगा होतो ना, तेव्हा ती काय म्हणते माहिती? मी परमेश्वराचे स्तवन करीन. यावरून तिने त्याचे नाव यहुदा ठेविले. एक गोष्ट नोटीस करण्यासारखी, जुन्या करारात जर आपण पाहिलं ना, तर मोस्ट ऑफ द टाइम बाळाचं नाव जे आहे ना, ते वडील ठेवायचे. हा, 1-2 अशी उदाहरणं आहे जिथे नाही का आईला खूप त्रास झाला आणि तिने का त्या दुःखामध्ये, त्या त्रासामध्ये, त्या क्लेशामध्ये बाळाला काहीतरी वाईट नाव ठेवलं आहे स्वतःच्या. ओके, जसं की राहेल, हिला म्हणजे याकोबाच्या दुसऱ्या बायकोला जेव्हा दुसऱ्यांदा डिलिव्हरी होते, तिला खूप त्रास होतो आणि ती म्हणते की ह्याच्यामुळेच मला खूप त्रास झाला, आणि ती मरण पावते. त्याचा जन्म होतो आणि ती मरण पावते, तर त्याला ती बेन ओन्नी नाव ठेवते, म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र आहे. याबेज नावाचा एक व्यक्ती आहे बायबलमध्ये, ज्याच्याबद्दल तुम्ही शास्त्रेच्या पुस्तकामध्ये वाचू शकता. याबेज ज्यावेळेस जन्माला येतो ना, त्याची आई म्हणते की हा माझ्या दुःखाचा, कष्टाचा पुत्र आहे, म्हणून ती त्याचं नाव याबेज ठेवते. याबेज म्हणजे काय? दुःख, कष्ट, त्रास. ओके, असं नाव ठेवते. प्रेज द लॉर्ड. बट मोस्ट ऑफ द टाइम मुलांची नावं जी आहेत ना, ते घरातला पुरुष किंवा वडील ठेवायचे. ओके, पण इकडे ना हिने हिच्या 4ही मुलांची नावं ठेवलेली आहेत. पण ज्यावेळेस 4थ्यांदा ती प्रेग्नेंट राहते, ती म्हणते की आता मी परमेश्वराचे स्तवन करीन, परमेश्वराची स्तुती करीन, यहोवाची स्तुती करीन, म्हणून ती त्याचं नाव यहुदा ठेवते. सो यहुदा या नावाचा काय अर्थ होतो? स्तुती. ओके, सो हा जो वंश आहे ना, हा वंश दाखवतो स्तुती. प्रेज द लॉर्ड.
आणि बायबलमध्ये जसं सांगितलंय तसं दावीद कुठल्या वंशातून आलाय? दावीद हा यहुदा वंशातून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. सो ऑलरेडी दावीद त्या वंशातून आलाय जे वंश स्तुती दर्शवतं, ज्या वंशाला स्तुती हे नाव देण्यात आलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने इतर कुठला वंश निवडला नाही. रुबेनच्या कुळातून प्रभू येऊ शकत होता, किंवा प्रभू योसेफच्या कुळातून येऊ शकत होता, प्रभू इसाखारच्या कुळातून येऊ शकत होता, प्रभू लेवी मोशेच्या घराण्यातून ज्या कुळातून आहे त्या लेवी मधून येऊ शकत होता, शिमोन मधून येऊ शकत होता. पण 12 पैकी परमेश्वराने देवाचा पुत्र जो मनुष्य रूपात ह्या पृथ्वीवर येणार होता त्याला आणण्यासाठी जे कुळ निवडलं होतं ते आहे यहुदा, म्हणजे स्तुती. सो प्रभू येशू सुद्धा त्या वंशातून जन्मला आहे ज्याचा अर्थ आहे स्तुती. बट ऍट द सेम टाइम भलेही स्तुती असेल पण यहुदा काय दाखवतो? इट शोज द स्ट्रेंथ ऑफ लायन, ओके, किंवा सिंहाचं बळ दाखवतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतात? यहुदा वंशाचा सिंह. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता हा दावीद आहे ना, ह्याचं जीवन कसं आहे? स्तुती, आराधना, ओके, कंटिन्यू परमेश्वराच्या स्तुतीत हा डुबलेला आहे. बिकॉज त्याने त्या कुळात जन्म घेतलाय जे कुळ ना स्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. स्तुती ज्याचा अर्थच होतो स्तुती, ओके. आणि ह्या दावीदाला देवाच्या स्तुतीपासून वेगळं करणं अशक्य आहे. पण ज्यावेळेस दावीद परमेश्वराच्या कराराचा कोष त्या तंबूमध्ये आणून ठेवतो, तो काय करतो माहिती? बायबल सांगतं, एक इतिहास 16:4 मध्ये आपण वाचलं, त्याने लेवी लोकांची स्थापना केली. कशासाठी? एकतर कोशापुढे सेवा चाकरी करायला, आणि दुसरं इस्रायलाचा देव परमेश्वर याचा गुणानुवाद व उपकार स्मरण करण्यात. 2 मिनिस्ट्रीज, 2 प्रकारचं नाही का स्तुतीचं नाही का एक स्तुती करण्यासाठी 2 भाग त्याने केले. गुणानुवाद किंवा परमेश्वराचा महिमा, परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वराने कोणते चिन्ह चमत्कार केले, परमेश्वराने काय काय महान कृत्य केली याचं वर्णन करणं. गुणानुवाद, परमेश्वराच्या गुणांचं, त्याच्या चांगल्या गोष्टींचं अनुवादन करणं. आणि दुसरं काय? उपकार स्मरण करणं, त्याचे आभार मानणं, उपकार स्तुती करणं. या 2 गोष्टी दाविदाने त्या तंबूमध्ये सुरू केल्या. आणि ह्या गोष्टींना सगळ्या गोष्टींचा पाया ठरला. यु नो, इट बिकेम द फाउंडेशन of the ministries in those days. Hallelujah. I'll show you, okay. डॅनियल बद्दल बऱ्याच लोकांना माहित असेल. प्रेज द लॉर्ड. दानियल बद्दल वाचलं असेल, एक पूर्ण पुस्तक आहे दानियलचं जुन्या करारामध्ये. कित्येक लोकांना तो इन्सिडेंट माहित असेल की डॅनियल वॉज अ मॅन ऑफ प्रेयर. दानियलचं कसं होतं? दिवसातून 3 वेळा तो प्रार्थना करायचा, दिवसातून 3 वेळा, ओके. सो 3ही वेळा तो काय करायचा? प्रार्थना करायचा. सो त्याची प्रार्थना चुकायची ना. तर दानियल आणि इस्रायलातले कित्येक चांगले तरुण देखणे पुरुष जे होते ते बाबेलामध्ये गुलामगिरीमध्ये पकडून नेण्यात आले होते. त्यावेळेस इस्रायलावर स्वारी केली होती, इस्रायल हरलं होतं युद्धामध्ये, आणि लुटीमध्ये त्यावेळेस लोक सगळ्या स्त्रियांना, पुरुषांना, चांगल्या मुलांना हे घेऊन जायचे. त्यामध्ये नेण्यात आलेल्या पुरुषांपैकी चांगले चांगले देखणे तरुण दुसऱ्या देशातून ते आपल्या देशामध्ये काम करण्यासाठी ठेवायचे. सो बाबेल देशामध्ये नबुकदनेचर राजाच्या महालामध्ये, त्याच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी दाविदाला निवडण्यात आलं होतं. दावीद, शद्रक, मेशक, अबेदनेगो हे सगळ्यामध्ये डॅनियलला, ओके, दानियेलाला नेण्यात आलं होतं. आणि दानियल जो आहे ना, ह्या सगळ्यामध्ये दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये उच्च, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरला होता. बाकीचे लोक जर 1+ असतील तर डॅनियल, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो दे वर 10+. हालेलुया. 10 पटीने ते लोक सगळ्या बाबतीत श्रेष्ठ होते. आणि त्या सगळ्यांमध्ये पण दानियल हा सर्वश्रेष्ठ ठरला होता. हालेलुया. हे गुलाम बनवून नेण्यात आले होते तिकडे, हे काहीतरी डिपार्टमेंट सांभाळतील, कुठलं तरी काम करतील म्हणून. पण सगळ्यात श्रेष्ठ दिसल्यामुळे, सगळ्यात कुशल असे दिसल्यामुळे ह्या लोकांच्या हाताखाली त्या देशातली लोक काम करत होती. त्या राजाच्या सभेतली लोक सुद्धा ह्यांच्या हाताखाली काम करत होते. प्रेज द लॉर्ड. सो डॅनियल वॉज अ मॅन ऑफ प्रेयर. तो दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायचा. पहिल्यांदा डॅनियल प्रार्थना करतो, त्या पुस्तकात लिहिलंय की देवदूत येतो, त्याला उत्तर देतो, ओके. सेकंड टाइम, पुन्हा दुसऱ्यांदा ज्यावेळेस डॅनियल प्रार्थना करतो ना, आपल्याला माहितीये, यू कॅन रीड दॅट इन डॅनियल 9. हालेलुया. डॅनियलचं पुस्तक उघडा, याचा 9वा अध्याय कोणीतरी काढा, याचं 3रं वचन वाचा. डॅनियल 9:3 बस, ओके. आता डॅनियलाने काय केलं आहे? डॅनियलला समजतंय, डॅनियल काय करतोय की
दानियेला शास्त्र ग्रंथावरून समजले असं लिहिलंय. म्हणजे तो ज्यावेळेस शास्त्र वाचतो त्यावेळेस त्याला काय समजतं की आता काय होणार आहे, यरुशलेमच्या ओसाड दशेचा काळ पुरा होणार आहे आणि काय होणार आहे, 70 वर्ष त्यासाठी लागणार आहे असं परमेश्वराचं वचन यिर्मयाला. म्हणजे आता दानियल काय वाचतोय, तो गुलाम म्हणून बाबेल देशामध्ये, तिकडे तो काय वाचतोय, यिर्मयाने कोणती भविष्यवाणी केली होती. यिर्मयाचं एक पुस्तक आहे, दानियलच्या आधी यहेजकेल वगैरे, यशया, यिर्मया ही पुस्तकं तुम्हाला भेटतील, पहा. यिर्मयाच्या मुखाद्वारे, यिर्मया वॉज अ मेजर प्रोफेट, ओके. पण इकडे काय सांगतं, यिर्मयाने त्या काळात एक भविष्यवाणी केली होती आणि त्याच्यावरून तो अभ्यास ज्यावेळेस, बिकॉज डॅनियल वॉज व्हेरी एक्सलंट, ओके. इतका हुशार होता, इतका उत्कृष्ट होता ना, ज्यावेळेस त्याने वाचलं त्याला समजलं की यरुशलेम ओसाड पडण्याला अनेका त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्याला 70 वर्षांचा नाही का समय आहे, 70 वर्ष लागतील. हे जाणून, म्हणजे 70 वर्ष नाही का ओसाड पडलेला, एकदम नाही का वाईट अवस्थेमध्ये जेरुसलेम राहणार आहे किंवा परमेश्वराची नगरी राहणार आहे, तर तो काय करतो, भिंतीकडे आपलं मुख लावतो, प्रार्थना करतो, विनवण्या, उपास, गोंटाट, अंगावर राख उधळणे ह्या गोष्टी सुरू करतो. डॅनियल ज्या क्षणी प्रार्थना करतो त्या क्षणी परमेश्वर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. परंतु ते उत्तर त्याला मिळतं का, नाही मिळत. 1 दिवस होतो, 2 दिवस होतो, 10 दिवस होतात, 15 दिवस होतात, 20 दिवस होतात, दानियेलला उत्तर मिळत नाही. हालेलुया. दानियल याचा 9वा अध्याय, याचं 21वं वचन कोणीतरी वाचा. 9:21, दानियल 9:21. ओके, प्रेज द लॉर्ड. आता काय झालंय की जो पहिल्यांदा ज्यावेळेस दानियल प्रार्थना करतो, उत्तर घेऊन कोण येतं, गॅब्रिएल देवदूत येतो, ओके. नेहमी उत्तर घेऊन, देवाचा मेसेज घेऊन येणारा जो कोणता देवदूत आहे तो गॅब्रिएल आहे, ओके. तर गॅब्रिएल देवदूत ना उत्तर घेऊन येतो. आणि आता काय होतंय माहिती, परत दुसऱ्यांदा यरुशलेमेसाठी ना दानियल शोक करत आहे, विनवण्या करत आहे, त्याला काही गोष्टी समजल्यात, पण 20 दिवस होऊन जातात, त्याला उत्तर मिळत नाही. पण 21व्या दिवशी तोच पुन्हा देवदूत, गॅब्रिएल नावाचा देवदूत दानियल जवळ येतो आणि त्याच्याशी बोलायला लागतो. आणि तो देवदूत दानियेलला काय सांगतो माहिती, ज्या क्षणी तू प्रार्थना सुरू केली ना त्याच क्षणी परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आणि उत्तर घेऊन मी निघालो होतो. बट द प्रिन्स ऑफ पर्शिया किंवा पर्शिया या राज्याचा जो राजा आहे किंवा तिकडचा जो टेरिटोरियल किंवा त्या ठिकाणचा जो नाही का स्पिरिट आहे, तो माझ्याशी लढायला आला. तो उत्तर घेऊन मला तुझ्याकडे येऊ देत नव्हता, म्हणून त्याच्याशी लढण्यास मला वेळ लागला. आणि परमेश्वराने मग आद्य देवदूत मिखाएल याला पाठवलं आणि मग त्याच्यानंतर ना आज मला तुझ्याकडे पोहोचायला, पहिल्या दिवशी परमेश्वराने उत्तर दिलं तेव्हापासून आजपर्यंत तुझ्याकडे पोहोचायला मला 21 दिवसांचा अवधी लागला आहे. जर 21व्या दिवशी तो देवदूत आला नसता तर दानियल कंटिन्यू प्रार्थना करत राहिला असता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो इथे आपण काय पाहतो, when Daniel was praying the angel was released, okay, the angel was carrying the answer. देवदूत ते उत्तर घेऊन निघाला होता, पण अडखळण झाली. प्रेज द लॉर्ड, काही अडखळण आली. हाले, why I'm telling you about Daniel, मी तुम्हाला नाही का दाविदाच्या बद्दल सांगत असताना, स्तुतीबद्दल सांगत असताना डॅनियल बद्दल का सांगते माहिती, बिकॉज देर इज समथिंग ग्रेटर देन व्हॉट डॅनियल हॅज डन. कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना की आपल्याकडे वेळ आहे, आपण प्रार्थना करतो, आपण मध्यस्थी करतो, आपण विनवणी करतो, आपण शोक करतो, बट समटाइम्स इफ यू डोंट हॅव टाइम, जेव्हा वेळच नाही त्यावेळेस तुम्ही काय करणार. हालेलुया. विल यू, कारण ना ज्यावेळेस दाविदाने परमेश्वराच्या कराराचा कोश थापिला, तिकडे त्याने विनवणी किंवा विलाप गीत, शोक या गोष्टींसाठी नाही लेव्यांची नेमणूक केली. की जगातली लोक, आपल्या राज्यातली लोक, इस्रायल लोक किती पाप करतात आणि लेव्यांनी नाही का देवाच्या समोर रडावं, देवाच्या समोर शोक करावा, ए प्रभू क्षमा कर तुझ्या लोकांवर, तुझा कोप उतरू नये, तुझा राग उतरू नये. इस्रायली लोक पाप करत, इस्रायल लोक अन्य गोष्टींच्या नादाला लागलेत, इस्रायल लोक भटकले, तुझी यहुदी लोक परमेश्वर वाईट मार्गाला लागलेत. म्हणून ते शोक करण्यासाठी दाविदाने परमेश्वर मंदिरात लेव्यांची नेमणूक केली नव्हती. 2च काम त्यांना दिले होते, उपकार स्मरण आणि परमेश्वराचा महिमा वर्णन करणं. हालेलुया. नाउ विल टर्न बॅक टू द स्टोरी ऑफ शद्रक, मेशक अँड अबेदनेगो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर दानियल याचा 3रा अध्याय उघडा, दानियल याचा 3रा अध्याय जर तुम्ही पाहिलं, उघडलं, तर तिकडे तुम्हाला प्रत्येकाला आई जर तुम्ही नाही का लाईक थोडंफार जरी नाही का तुम्ही बायबल वाचलं असेल तर शद्रक, मेशक, अबेदनेगो बद्दल तुमच्या वाचनात आलंच असेल किंवा तुम्ही ऐकलं तरी असेल. सो हे सुद्धा ना इस्रायली तरुण होते. हालेलुया. आता या शद्रक, मेशक, अबेदनेगो बद्दल काय झालंय माहिती, यांनाही नबुखदनेसर राजाने बाबेलच्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींवर नेमलेलं आहे, अधिकारी नेमलेला आहे. आणि त्या काळात तुम्ही पहा
दानियल 3 याचा ना पहिला अध्याय जर वाचलं, नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती तयार केली. तिची उंची 60 हात, रुंदी 6 हात आणि तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दुरा नामक मैदानात केली. किती 60 हात उंच अशी सोन्याची मूर्ती, गोल्डन इमेज, ओके, त्याने स्थापिली. आणि त्याने काय केली, त्या मैदानामध्ये, कुठे, हालेलुया, दुरा नामक मैदानामध्ये तिची प्रॉपर प्रतिष्ठापना केली. आपण महाराष्ट्रातली लोक आहे, तुम्हाला प्रतिष्ठापना म्हणजे काय माहित असेल. इथे त्याने दिले पहा 2. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापिली होती, तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणे केले. आणि ह्या सगळ्यांनी मिळून काय केलं माहितीये का, त्या मूर्तीची स्थापना केली. त्या मूर्तीच्या समोर हे उभे राहिले, प्रतिष्ठापना केली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं 4थं वचन 3:4, दानियल 3:4, मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हास आज्ञा होत आहे की ज्यावेळेस तुम्ही वाद्यांचा, बासरी, वीणा, सारंगी यांचा आवाज ऐकाल त्यावेळेस प्रत्येकाने त्या मूर्तीपुढे नमन करायचं. ओके. आता तुम्हाला माहितीये शद्रक, मेशक, अबेदनेगो हे कोण आहेत? हे नाही का जन्मजात इस्रायली यहुदी आहेत. आणि परमेश्वराने नियमशास्त्रात काय सांगितलंय की तू आपल्यासाठी कोणत्या कोरीव मूर्तीची स्थापना करू नको, कोणती घडीव मूर्ती बनवू नको. आकाशातील इमेज, पृथ्वीवरील प्राण्यांची, पाण्यातील मनुष्याची कुठलीच नाही. मूर्ती पूजा करू नको, मूर्ती पुढे नमन करू नको. आणि हे शद्रक, मेशक, अबेदनेगो हे नियमशास्त्र पाळणार आहेत. भलेही स्वतःच्या देशात नाही, दुसऱ्या राजाच्या हाताखाली काम करत आहेत, गुलाम म्हणून विकले गेले, दुसऱ्या ठिकाणी आहेत, परंतु तरी सुद्धा त्यांनी आपल्या परमेश्वराचे आज्ञा आणि विधी पाळणं सोडलं नाही. हालेलुया. आता त्यांनी काय केलंय? त्यांनी नाही केलं. जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी व्हायच्या त्यांनी सांगितलं नाही, आम्ही नाही नमन करणार. आणि नंतर असं होतं. आय जस्ट गिव्ह यू द रेफरन्सेस, ओके. दानियल 3:18 मध्ये तुम्ही वाचू शकता. दानियल 3:13-14 पूर्ण हा 3रा अध्याय तुम्ही वाचला ना तर तुम्हाला ही स्टोरी समजेल. आणि असं होतं की तिकडे ह्या तिघांच्या विरोधात जलस असणारे, मत्सराने काम करणारे काही लोक होती तिकडे बाबेलमध्ये. ते ह्या राजाकडे येतात, नबुकदनेस्सर राजाकडे, आणि त्याला येऊन म्हणतात तुम्ही तर ती सोन्याची मूर्ती स्थापिली, दॅट गोल्डन इमेज यू हॅव कार्व्ड दॅट गोल्डन इमेज. परंतु सगळे लोक त्याला नमन करतात, पण तुझ्या राज्यातले जे बाबेलच्या नाही का परगण्यांवर तू ज्यांना नेमला आहेस ना, ते 3 लोक तर काय तुझ्या पुढे नमनच करत नाही. ज्यावेळेस राजा हे ऐकतो ना त्याला खूप राग येतो. हा नबुकदनेस्सर राजा एकदम चिडतो आणि हा म्हणतो असं कसं ते करू शकतात, त्यांना आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणा. आणि मग हे तिघांना त्या राजा समोर आणण्यात येतं. आणि ह्या कोणत्या तरी लोकांनी राजाकडे यांच्याबद्दल नाही का चुगली केली, यांच्याबद्दल तक्रार केली आहे. राजा खूप चिडलाय, मी बनवलेल्या सोन्याच्या मूर्तीला हे लोक कसे काय नमन करत नाहीत. हालेलुया. दानियल 3:14 वचन पहा. नबुकदनेस्सर त्यास म्हणाला, अरे शद्रखा, मेशखा, अबेदनेगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करत नाही, मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीता काय? हालेलुया. तो काय म्हणतो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करत नाही, मी जी सोन्याची मूर्ती बनवली तिची पण तुम्ही नाही का उपासना करत नाही, त्याच्या पुढे नमन करत नाही, तुम्ही असं मुद्दाम करताय ना, तर आता मी सतार, सारंगी, वीणा ह्या सगळ्या वाद्यांचा नाद करणार आहे. जसं तो आवाज ऐकणार त्या मूर्ती पुढे तुम्ही नमन करायचं. हालेलुया. आणि 15वं वचन पहा. तो म्हणतो जर तुम्ही त्या मूर्ती साष्टांग दंडवत म्हणजे काय माहिती का, पूर्णपणे नाही का पालथं पडून एकदम नमन करणं, साष्टांग दंडवत घातलं तर ठीक आहे, नाही घातलं तर तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत आत्ताच्या आत्ता टाकून देण्यात येईल. माझ्या हातातून, कोण म्हणतोय? नबुकदनेस्सर राजा शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना म्हणतोय, माझ्या हातातून तुम्हाला सोडविल असा कोणता देव आहे? हालेलुया. आणि त्यावेळेस शद्रक, मेशक, अबेदनेगो हे राजाला काय म्हणतात माहिती? पहा यांचं ना, सी द बोल्डनेस दे वर हॅव्हिंग, ओके. त्यांना माहितीये की राजाला सर्व अधिकार आहे, ते स्वतःच्या देशात पण नाही की कोणतरी ह्यांना सोडवायला येईल, कोणतरी वाचवायला येईल, नाही. ते म्हणतात, शद्रक, मेशक, अबेदनेगो राजाला काय म्हणतात माहिती? ह्या गोष्टीवर राजा आम्ही तुला उत्तर द्यावं याचं आम्हाला काही प्रयोजन दिसत नाही, म्हणजे आम्हाला गरज नाही वाटत आहे की तुला ह्या गोष्टीचं आम्ही उत्तर द्यावं. सी द बोल्डनेस, किती धैर्याने ते बोलतात. आम्हाला गरज नाही वाटत आहे आम्ही तुला उत्तर द्यावं. कोणीतरी माझ्यासाठी प्लीज दानियल याचा 3रा अध्याय 17 आणि 18 वचन वाचा. दानियल 3:17 आणि 18.
दानिएल 3:18 परंतु जरी नाही तरी हे राजा. येस, दिस इज द राईट ट्रान्सलेशन. ओके, आपल्या इतर बायबल मध्ये व्यवस्थित ट्रान्सलेशन आहे. ओके सिस्टर, प्लीज रीड. परंतु जरी नाही तरी हे राजा, तुला कळो की आम्ही तुझ्या देवाची सेवा करणार नाही, आणि जी सोन्याची मूर्ती तू स्थापिली आहे तिला आम्ही नमन करणार नाही. आमेन. आमेन. सो तुमच्या बायबलमध्ये करेक्शन करा, कारण हे खूप महत्वाचं आहे. वेन आय वॉज गोइंग थ्रू द इंग्लिश बायबल, तिकडे असं लिहिलंय की बट इफ नॉट, जरीही, ओके, जरीही आमच्या देवाने, ज्याची आम्ही उपासना करतो, त्याने आम्हाला अग्नीतून सोडवलं नाही, तरीही आम्ही त्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत घालणार नाही. मराठी बायबलमध्ये, आपल्या बायबलमध्ये जे काय लिहिलंय ते कसेही असो, असं नाही लिहिलंय की जरी नाही सोडवलं तर, ते कसेही असो किंवा नाही का काही अशा प्रकारे लिहिलेले. तिकडे करेक्शन करा. मराठीमध्ये ते इम्पॉर्टंट, तो शब्द खूप महत्वाचा शब्द आहे की हे लोक म्हणतात की जरी आमच्या देवाने नाही सोडवलं, की इंग्लिशमध्ये बट इफ नॉट, ओके, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडविल, जरी नाही. ओके सिस्टर, काय लिहिलंय तिकडे? जरी नाही तरी हे राजा, तुला कळो. येस येस. आम्ही ओके, तुझी परंतु जरी नाही, याचा अर्थ जरी आम्हाला आमच्या देवाने, ज्याची आम्ही उपासना करतो, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलाय, त्यांनी नाही सोडवलं, तरी हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या त्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत करणार नाही. आणि हे ऐकून नबुकदनेसरना खूप चिडतो आणि इतका राग येतो, तो म्हणतो 7 पटीने भट्टी तापवा आणि आत्ताच्या आता ह्यांना टाका त्या भट्टीमध्ये. तुम्हाला माहिती, ह्या तिघांना त्या आगीमध्ये टाकण्यासाठी कोणाला निवडतो? मायटी मेन ऑफ व्हॅल्युअर. ओके, 20वे वचन पहा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली. ह्या तिघांना त्या भट्टीत टाकण्यासाठी त्याने त्याच्या सैन्यातील सगळ्यात चांगले, सगळ्यात एकदम पॉवरफुल, सगळ्यात एकदम ताकदवार, बलिष्ठ अशा पुरुषांना बोलवलं आणि त्यांनी काय केलं? शद्रक, मेषक, अबेदनेगो ह्यांना बांधून त्या 7 पटीने तप्त झालेल्या त्या भट्टीमध्ये टाकायला गेले. आणि हे जे बलिष्ठ पुरुष होते, माइटी मेन ऑफ व्हॅल्युअर जे होते, जे एकदम ताकदवर सैन्यातले नाही का लोक होती ना, बायबल सांगतं ते तिकडे जवळ गेले ना, तर त्या आगीमुळे, त्या धगधगीमुळे नाही का, ती इतकी तापलेली होती की ते जळून मरण पावले. ते आतमध्ये पण गेले नाही, ते जळून मरण पावले. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर काय होतं? ओके, हा आगीमध्ये त्यांना टाकला आहे आणि हा राजा, ओके, तुम्ही वाचू शकता 24वे वचन. आता हा राजा तिकडून ना पाहतोय की ह्या तिघांना त्या आगीमध्ये टाकलंय. जे घेऊन जाणारे सैन्यातले एकदम बलिष्ठ पुरुष होते ना, ते तर जळून मेले. तिकडे जवळ जातानाच त्या नाही का, त्या हीटने, त्या गरमीने, त्या उष्णतेने ते का जळून मेलेले आहेत. आणि अचानक राजाला दिसतं त्या आगीमध्ये कोणीतरी 4 माणसं चालताना दिसत आहेत. ओके, आणि हा लगेच त्याच्या लोकांना बोलतो, आपण तर 3 लोकांना आगीमध्ये बांधून टाकलं ना. पहा, दानिएल याचा 3रा अध्याय. आय एम गोइंग थ्रू दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट लेसन. ओके, दानिएल 3 याचं 25वे वचन. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यास काही एक इजा पोहोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. हालेलुया. 4 माणसं आगीत मोकळे फिरताना दिसत. ह्यांना आगीमध्ये कसं टाकलं होतं? बांधून. त्या बलिष्ठ जे पुरुष सैन्यातले होते त्यांनी बांधून आगीमध्ये टाकलं होतं. तिघांना टाकलं होतं आगीमध्ये. 4 लोक मोकळे फिरत आहेत. आणि जो 4था आहे त्याचं स्वरूप कसं आहे माहितीये का? देव पुत्रासारखा आहे. हालेलुया. यु नो, इकडे ज्यावेळेस दानिएल 3:17 मध्ये हे राजाला उत्तर देतात की ज्या देवाची आम्ही उपासना करतो, तिकडे ऍक्च्युअल जो हिब्रू शब्द वापरलाय तो शब्द काय माहिती? पेलॅच किंवा पॅल्च किंवा प्लॅक. ओके, PALACH. ओके, याचा अर्थ काय होतो माहिती? ह्या शब्दाचा जो ऍक्च्युअल मूळ हिब्रू भाषेमध्ये जो शब्द वापरला आहे, त्या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती? परमेश्वराची उपासना, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची सेवा करणं. ओके, सो हे शद्रक, मेषक, अबेदनेगो काय म्हणतात माहिती का? ज्या देवाची आम्ही उपासना करतो, ज्या देवाची आम्ही स्तुती करतो, ज्या देवाचा आम्ही महिमा करतो, ज्या देवाची आम्ही सेवा करतो. हालेलुया. सो हे तिघांना ज्यावेळेस आगीमध्ये टाकलं होते, काय करत होते माहिती? हे देवाची स्तुती करत होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता ना ह्यांच्याकडे वेळ नाहीये शोक करायला किंवा देवापुढे नाही का रडायला, देवापुढे
मध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी विनवणी करा. वेन यू डोंट हॅव टाइम, तुम्हाला दिसते डू ऑर डाय सिच्युएशन आहे, आता करा नाही तर हे दुसरं वेळच नाही ना, इन दॅट सिच्युएशन व्हॉट यू विल डू, यू नो, स्टार्ट प्रेझिंग, सिकिंग. दानिएलाने प्रार्थना केली आणि त्याच्यासाठी देवदूत पाठवण्यात आला. बिकॉज ऑफ हिज प्रेयर गाब्रिएल देवदूत आला होता. त्याला ते सगळं नाही का, अंतराळातली ट्रॅफिक, ओके, दुरात्म्यांचा प्रभाव जे त्याला अडवण्यात आले, ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करून लढून त्याला यायला 21 दिवस लागले. दिस 3 मेन, शद्रक, मेशक, अबेदनेगो, हे प्रार्थना नाही करत आहे. यांनी काय केलं, स्तुती केली. यांनी काय केलं, परमेश्वराची उपासना केली. आणि वेन दे स्टार्टेड प्रेझिंग गॉड, हालेलुया. का बरं तिकडे असा चौथा पुरुष प्रगट झाला ज्याला देवपुत्रासारखा आहे म्हटलं गेलं? प्रेज द लॉर्ड. का मिखाएल किंवा का गॅब्रिएल किंवा अजून कोणता देवदूत आला नाही? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 22:3. God inhabits the praises of his people. परमेश्वर इस्रायलाच्या स्तवनात वसणारा परमेश्वर आहे. ओके, तुम्ही प्रार्थना करता तर उत्तर मिळतं, प्रार्थना देव ऐकतो, देवदूत तुमच्यासाठी येतो. पण ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता, गॉड इनहॅबिट्स द प्रेजेस ऑफ हिज पीपल, परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तवनामध्ये वस्ती करतो. वेन दिस 3 men स्टार्टिंग प्रेझिंग गॉड, गॉड हॅज टू मूव्ह. ओके, काय झालं, ज्यावेळेस ह्यांनी ना उपासना केली, ज्यावेळेस ह्यांनी स्तुती केली ना, देवदूत ह्यांच्यासाठी पाठवला नाही, परमेश्वर स्वतः आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दिस इज द पॉवर ऑफ प्रेज अँड वर्शिप. ते रडले नाही की नाही राजा तू असं करतो, असं करतो, आम्हाला हे अलाउड नाही, आम्ही यहुदी लोक आहोत. ठीक आहे राजा, असं पण नाही ते म्हणाले राजाला की नाही का आम्ही आमच्या देवाची प्रार्थना करू, आमचा देव तुझं मन बदलेल, ही आग आहे काही आम्हाला होणारच नाही, आम्ही त्या आगीत पडणारच नाही, असं पण नाही म्हणाले. ते म्हणाले आमचा परमेश्वर आम्हाला त्या धगधगीत आगीतून सोडविल, तुझ्या हातातून पण सोडविल, आणि जरी नाही केलं तरी आम्ही या गोष्टींपुढे नमन करणार नाही. सो ज्या वेळेस तुम्हाला कळत नाही की मी आता काय करावं, प्रार्थना करू का, मी रडू का, मी गुडघे टेकू का, माझ्याकडे काहीच उत्तर नाहीये, मला नाही समजत आहे व्हॉट डिसिजन टू मेक, मला नाही कळत आहे कुठे जावं, काय करावं, दिस इज द राईट टाइम टू प्रेज अँड वर्शिप. त्याचे आभार माना, त्याची उपकार स्तुती करा. कशी तुम्ही तुमची सिच्युएशन बदलू शकता माहिती? यांच्याकडे काय होतं, दॅट वॉज अ लास्ट सेंटेन्स, डेथ सेंटेन्स होता ना, त्यांच्या तिघांसाठी डेथ सेंटेन्स होता. तुम्हाला माहितीये प्रेयर वॉरियर असतात, बट किंग डेव्हिड वॉज अ प्रेज वॉरियर. प्रार्थना योद्धे असतात. दावीद राजा ना स्तुती करणारा योद्धा होता, आराधना करणारा योद्धा होता, उपासना करणारा योद्धा होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इकडे दाविदाने स्तुती करण्यासाठी, महिमा वर्णण्यासाठी, धन्यवाद, त्याचे आभार मानण्यासाठी लेव्यांची नेमणूक केली होती. ह्या तिघांनी काय केलं, ह्या तिघांनी परमेश्वराची स्तुती केली. त्यांनी ज्या देवाची उपासना केली तो देव स्वतः त्यांच्यासाठी त्या आगीमध्ये उतरला. वाय आय एम नॉट पुटिंग डॅनियल डाऊन अँड रेझिंग दिस 3 अप. नो, मी ह्या गोष्टी करत नाही. प्रत्येक ठिकाणामध्ये नाही का, प्रत्येक सिच्युएशन मध्ये स्तुती आराधनेचे एक महत्व आहे, प्रार्थनेचे एक महत्व आहे. यावेळेस त्यांच्याकडे देवा आमच्यावर दया कर, देवा आम्ही आता काय करू, परमेश्वर आता आमचा शेवटचा दिवस आहे, परमेश्वर आता ह्याच राष्ट्रामध्ये आम्ही मरण पावणार, लॉर्ड आम्हाला तू जन्म दिलाय आणि तू आम्हाला घेऊन जाते. दे डिड नॉट क्राय. ते तिघ रडले नाही, त्या तिघांनी देवाची स्तुती केली, कारण त्यांना माहितीये त्यांचा परमेश्वर काय करू शकतो. ज्या वेळेस तुम्ही स्तुती करता, परमेश्वर देवदूताला नाही पाठवत, परमेश्वर स्वतः येतो. यु नो, देर आर मेनी एक्झाम्पल्स. यरीहोच्या भिंती कशा पडल्या होत्या तुम्हाला माहितीये? ज्या वेळेस, हालेलुया, ज्या वेळेस परमेश्वराने यहोशवाला सांगितलं होतं की नाही का 6-7 दिवस तुम्ही सगळ्या लोकांनी पवित्र व्हा, 6-7, तुम्हाला माहितीये जेवढे दिवस परमेश्वराने यरीहो भोवती त्यांना फेऱ्या मारायला सांगितल्या होत्या, तुम्ही यहोशवाच्या पुस्तकामध्ये वाचा, तेवढे दिवस ते एकमेकांशी बोलत नव्हते. तुम्हाला ते जर तुम्ही अभ्यास करा, गुगल करा, यरीहोच्या भिंती केवढ्या मोठ्या होत्या माहितीये का? असं नाही की 1 फूट 2 फूट 3 फूट 10 फूट एवढी अशी भिंत नव्हती. तुम्हाला माहितीये त्या भिंतीवर राहाब वेश्येचं घर होतं. एक घर जर असेल तर घर साधारण किती स्क्वेअर फूटचं कमीत कमी घर असेल विचार करा. रेहाब तिच्या आई वडिलांसोबत, परिवारासोबत त्या घरामध्ये राहत होती. बऱ्यापैकी मोठं तिचं घर असेल. त्या भिंतीवर, त्या दिवाळावर तिचं ते घर होतं. म्हणजे ती भिंत किती रुंद असणार आहे, कॅन यू इमॅजिन? जे लोक बायबल स्कॉलर्स आहेत ते म्हणतात की 2 रथ एका वेळेस नाही का असे आरपार जाऊ शकतात. म्हणजे पूर्ण रस्ता, 2 रथ, समजा 2 कार, ओके, 2 कार एका वेळेस पास होऊ शकतात. असा एवढा नाही का रस्ता रुंद आहे.
तेवढी ती भिंत होती की 2 रथ एका वेळेस, 2 चॅरियट किंवा 2 नाही का घोडागाडी एका वेळेस जाऊ शकतात, एवढी भिंत ती रुंद होती, असं नाही का काही ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे जे इतिहासकार आहेत त्यांनी असं अभ्यास करून सांगितलेलं आहे. पण बायबलमध्ये दिलंय त्या भिंतीवर रेहाब वेश्याचं घर होतं, म्हणजे ती भिंत खूप रुंद होती. इतकी रुंद भिंत, इतकं भक्कम बांधकाम, इतक्या उंच 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 त्या वेशी, त्या कमानी कशा पडल्या? त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी युद्ध केलं, त्यांनी त्यांचं कौशल्य वापरलं. नो, परमेश्वराला माहितीये. तुम्हाला माहितीये त्या काळात ना ते यरिहो नगर खूप फेमस होतं, कारण ते अजिंक्य असं शहर होतं की कोणी ती भिंत नाही का फोडून आरपार जाऊ शकत नाही, कोणी त्या शहरामध्ये असंच घुसू शकत नाही, कोणीही त्यांच्यामध्ये असं जाऊन राहू शकत नाही. यासाठी खूप खूप प्रसिद्ध असं ते शहर होतं. परंतु यहोशवाला परमेश्वराने जसं सांगितलं ना, यहोशवाने काय केलं? त्या लोकांनी, लेवी लोकांनी, सगळ्यांनी, इस्रायलाच्या पुरुषांनी काय केलं? कराराचा कोश स्वतः सोबत घेतला. काय घेतलं त्यांनी स्वतः सोबत? आर्क ऑफ द कॉव्हनंट, कराराचा कोश घेतला आणि प्रत्येक दिवशी त्या भिंतीभोवती फेऱ्या मारायला लागले. प्रत्येक दिवशी. हालेलुया, एव्हरी डे. प्रेज द लॉर्ड. आपण आपलं बायबल उघडूया, यहोशवा याचा 6वा अध्याय. हे बघा, 6वा अध्याय 8वं वचन. यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंग फुंकत चालले. काय? 7 याजक 7 रणशिंग परमेश्वरापुढे, मीन्स गॉड वॉज ऑल्सो मुव्हिंग विथ देम. 7 रणशिंग फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. हालेलुया. सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक, मागचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि यहोशवा त्यांना काय म्हणाले पहा, मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही ना, तुम्ही कोणीच तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. तुमचा आवाज व्हायला नाही पाहिजे. तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्द पण बोलायचा नाही. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा दिवस. 6 दिवस हे पूर्ण त्या नगराभोवती कितीतरी तास लागले असणार आहे त्यांना फेरी मारायला. त्यांनी फेरी मारली, एक शब्द ते बोलले नाही. एक शब्द. तुम्हाला माहितीये, एक शब्दही बोलले नाही. का माहिती? कारण ज्या वेळेस तुम्ही बोलताना कदाचित चिंता बाहेर पडते, कदाचित नकारात्मक विचार बाहेर पडतात. अरे यहोशू आपल्याला काय सांगतोय? हे होणार आहे का? नुसतं फेऱ्या मारून ही भिंत पडणार आहे का? असं काय होणार आहे का? देवाने काय सांगितले? आमचे पाय दुखायला लागले, किती दिवस असं फिरायचं? किती काहीतरी असे शब्द बाहेर पडले असते, नकारात्मक शब्द, जे नाही पाहिजे ते शब्द, कुठले तरी वाईट शब्द बाहेर पडले असते. 6 दिवस ते लोक एकमेकांशी एकही शब्द बोलले नाही. तोंडा वाटेत सकार शब्द काढू नका, पण जेव्हा मी आज्ञा करेन तेव्हा जयघोष करा, असं यहोशवाने सांगितलं होतं. ओके. यहोशवा 6:15. 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. अर्ली इन द मॉर्निंग. ओके. पहाटे उठून 7 प्रदक्षिणा घातल्या. 7 वेळा ते चालले. याजक चाललेत, त्यांच्या मागे कराराचा परमेश्वर चाललाय, त्याच्या मागे याजक चालले, कराराचा कोश चालला आहे, मग वाद्य वाजवणारे सशस्त्र लोक पण आहेत, त्यांच्या मागून इतर लोक चालले आहेत. आणि 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, 7व्या दिवशी 7व्या फेरीला यहोशवा त्यांना म्हणाला, जय घोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी प्रार्थना केली नाही, त्यांनी तिकडे गुडघे टेकले नाही, त्यांनी इतर कुठल्याच गोष्टी केल्या नाही. यरीहोच्या भिंती जर कशाने पडल्या असतात तर त्या केवळ जयघोषाने, त्या केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवण्याद्वारे. जयघोष इज व्हॉट, इट इज अ प्रोक्लेमेशन ऑफ युअर विक्ट्री. तुमच्या विजयाची घोषणा तुम्ही करताय. दॅट इज दॅट इज द हायेस्ट काइंड ऑफ प्रेज. की तुम्हाला दिसत नाही, अजून भिंत पडली पण नाहीये, पण तुम्ही नाही का परमेश्वराची स्तुती करताय. भिंत पडली म्हणून तुम्ही आनंद करताय. प्रेज द लॉर्ड. दिस इज द सिक्रेट ऑफ प्रेज अँड वर्शिप. जे पाहिजे ते पहा, ते इमॅजिन करा, ते चित्र डोळ्यासमोर आणा. इमॅजिन इट अँड स्टार्ट प्रेझिंग गॉड. हालेलुया. हेच दावीद करत होता. हीच सेवा तिकडे दाविदाच्या ना त्या तंबूमध्ये, त्या डेऱ्यामध्ये चालू होती. दाविदाने लोकांना लिटरली मोबदला देऊन, त्यांना पगार देऊन, त्यांना जे पाहिजे ते सगळा पुरवठा करून तिकडे देवाची स्तुती करण्यासाठी, आराधना करण्यासाठी, उपकार स्तुती करण्यासाठी ठेवलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं त्या लोकांनी घोषणा केली, त्या लोकांनी स्तुती केली आणि यरीहोच्या भिंती पडल्या. जर यरीहोच्या भिंती
पडू शकता, तर तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलू शकते. जर आगीमध्ये, तुम्हाला माहितीये, प्रेज गॉड, मी काही गोष्टी तुम्हाला दाखवायलाच विसरले. दानिएल याचा 3रा अध्याय, ओके, याचं 28 आणि 29 वचन कोणीतरी वाचा. 28 आणि 29, दानिएल 3, 28, 29. प्रेज द लॉर्ड. इकडे हा राजा आता स्वतः त्या तिघांना काय बोलतोय माहिती, की शद्रक, मेशक, अबेदनेगो, तुम्ही तुमच्या देवावर विश्वास ठेवला, तुम्ही नाही का माझा राजाचा शब्द पण मोडला, आणि तुम्ही दुसऱ्या अन्य देवांची सेवा आणि उपासना केली नाही, आणि तुम्ही आपलं शरीर दुसऱ्या देवांची उपासना करून किंवा इतर गोष्टी करून तुम्ही ते विटाळविलं नाही. तुम्ही स्वतःच्या शरीराला सुद्धा देवाला अर्पण केलं, आणि त्या देवाने ह्या आगीतून, या मृत्यूतून तुम्हाला सोडवलं आहे. आणि त्यावेळेस हा राजाने एक हुकूम सोडतो की ह्या माझ्या देशामध्ये, ह्या माझ्या जमिनीमध्ये कुठला पण माणूस असू दे, पृथ्वीवरच्या कुठल्याही टोकातला असू दे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रांचे, पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या राष्ट्रांची लोक जरी असतील, तरीही ते कोणीही शद्रक, मेशक आणि अबेदनेगो याच्या देवा विरुद्ध बोलणार नाही. जर कोणी शद्रक, मेशक आणि अबेदनेगो याच्या देवाची निर्भसना केली, याच्या देवाला नाव ठेवलं, त्यांच्या देवाच्या विरोधात बोलेल, तर त्या व्यक्तीचे तुकडे तुकडे करण्यात येतील, आणि त्याच्या पूर्ण घराण्याचा उकिरडा किंवा त्याच्या पूर्ण घराण्याचा नाश करण्यात येईल. कोण बोलते? ज्या राजाने यांना म्हटलं होतं की माझ्या सोन्याच्या मूर्तीला तुम्ही नमन करा, तोच हे बोलत आहे. हे का घडलं माहिती? बिकॉज these men were, prayer warriors, at the same time they were praise warriors. हालेलुया. ते स्तुती करणारे योद्धा होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा बायबलमध्ये जेव्हा जेव्हा ना प्रार्थना केली आहे ना, देवदूत आला आहे उत्तर द्यायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा जेव्हा स्तुती केली ना, परमेश्वर स्वतः आला आहे. हालेलुया. मी उद्या तुम्हाला अजून 2 उदाहरणं दाखवेल की स्तुती केल्याने कशा प्रकारे परमेश्वराने इमिडिएट आन्सर्स दिले. इमिडिएट. पहा, पेत्र ज्यावेळेस जेलमध्ये होता, पेत्राला पकडलं होतं ना राजाने, जेलमध्ये टाकलं होतं, बायबल सांगतं की संपूर्ण मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत होती, पेत्रासाठी. सगळं चर्च प्रार्थना करत होतं रात्रंदिवस की पेत्राची सुटका व्हावी म्हणून. त्यांच्या प्रार्थनेमुळे पेत्राला सोडवायला कोण आला? एक देवदूत आला. जेलमध्ये गेला, पेत्राला झोप लागलेली, आतमध्ये झोपलेला होता. देवदूत त्याला उठवतो, हात पकडतो, पहिल्या नगराचं फाटक खोलतो, त्याला बाहेर आणतो, दुसऱ्या नगराचं फाटक खोलतो, दुसरं गेट खोलतो, बाहेर आणतो, बाहेर पर्यंत पेत्राला हात पकडून देवदूत घेऊन येतो, सोडून जातो. हालेलुया. पेत्र जेलमध्ये होता, मंडळी प्रार्थना करत होती, देवदूत आला. पण अजून 2 जण जेलमध्ये होतं, पौल आणि सिलास. त्यांनी स्तुती आराधना केली, देवदूत आला नाही. जेलमध्येच काहीतरी गोष्टी घडल्या, त्या परिस्थिती तिकडे बदलली. जेलरचं नाही का तारण झालं, तिकडे जो होता ना, जेलर जो होता त्याचा उद्धार झाला. जेलचे पाय डळमळले. प्रत्येक कैद्याचं, जितके रूम, जितके खोल्या होत्या ना, सगळी बंधनं तुटली. त्यांच्या हातातले साखळदंड तुटले, ते मोकळे झाले, कोणी त्यांना अडवू शकलं नाही. बिकॉज वेन यू प्रेज, वेन यू वर्शिप, त्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही स्तुती आराधना करताना, परमेश्वर स्वतः तिथे उपस्थित राहतो. कारण परमेश्वर हा इस्रायलाच्या स्तवनात, त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये वसणारा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अँड दिस वॉज द रिझन, हे कारण आहे की येशू ख्रिस्त यहुदा वंशातून आला. कारण आत्म्याने त्याची उपासना करणारे लोक, आत्म्याने आणि खरेपणाने. हालेलुया. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलंय की देवाची उपासना कशी करायची. दाविदाकडून आपण शिकू शकतो की देवाची उपासना कशी करायची. प्रेज द लॉर्ड. काल मी तुम्हाला नाही का सांगितलं होतं की कोरहचे जे पुत्र होते ना, त्यांनी देवाची उपासना केली, आराधना केली की देवाच्या मंदिरात तरी जायला मिळावं, तिकडे द्वारपाळ म्हणून तरी उभं राहायला मिळावं, या परमेश्वराचं दर्शन आम्हाला मिळावं. त्यांचं हृदय देवाच्या उपस्थितीसाठी असं तुटत होतं, असं नाही का, ते तहानलेले, व्याकुळ असे झालेले होते. प्रेज द लॉर्ड. आणि त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी परमेश्वराचा महिमा केला. हालेलुया. आणि दाविदाने त्यांची नेमणूक केली होती परमेश्वराची स्तुती करण्यासाठी. ज्यांना त्या समाजाने नाकारलं होतं, ज्यांना त्या लोकांनी टाकून दिलेलं होतं ना, त्या लोकांबद्दलची स्तोत्र आज आपण आजही वाचतो. आजही परमेश्वर वाईट नाहीये, परमेश्वर राग करत नाही. तुमची परिस्थिती बदलायची आहे, प्रत्येक रिपोर्ट बदलायचा आहे,
प्रत्येक परिस्थितीवर विजयी व्हायचं. आणि तुम्हाला माहित नाही आता कसं, नाव यू डोंट हॅव टाइम, तुमच्याकडे वेळ नाहीये. आय एम टेलिंग यू, डोंट क्राय, डोंट प्रे, डोंट बेग. देवाकडे नाही का असं हात पसरून नाही का रडू नका, परमेश्वराची स्तुती करा, कारण परमेश्वर स्वतः स्तुती स्तवनात वसतो. हालेलुया. आणि ह्या 2 मिनिस्ट्री दाविदाने ना त्या तंबूमध्ये ठेवल्या होत्या. त्याच्या त्या परमेश्वराचा जो त्याने कराराचा कोश ठेवला होता तिकडे. आणि स्पेशल अपॉइंटमेंट, ओके, विशेष त्याने नेमणूक केली होती लेव्यांची, की देवाची स्तुती करतील, उपकार स्तुती करतील, त्याचे आभार गातील, आभार मानतील, परमेश्वराचा महिमा वर्णतील. म्हणून ज्यावेळेस आपण चर्चमध्ये स्तुती आराधनेसाठी जातो ना, आपण परमेश्वराचं खरं स्तुती आणि आराधना हेच केलं पाहिजे. तिकडे आपण इतर गोष्टी नाही करू शकत. तिकडे आपण विलाप, शोक, आपण ह्या गोष्टी नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. मग ती स्तुती आराधना होत नाही. नाव इज द टाइम टू चेंज युअर क्वायर बुक, युअर हिम बुक. ओके, तुम्ही जी जी गाणी गात आहे, ह्यापुढे जेव्हा पण गाणं ऐकाल ना, हे गाणं परमेश्वराला स्तुती देते का माझ्या भावना दाखवते, का माझ्या इमोशन्सला हे करते, त्या गोष्टी लक्ष द्या. जिथे प्युअरली देवाची स्तुती, देवाचे आभार मानले जातात, देवाचं नाव उंचावलं जाते, तीच गाणी गा, कारण ती गाणी परमेश्वराचा महिमा वर्णितात. हालेलुया. या अदर टाइम्स यू कॅन यू कॅन पोर आउट युअर हार्ट. तुम्ही तुमचं हृदय, मन देवासमोर मोकळं करू शकता. यू कॅन शेड युअर टीयर्स ऑल्सो. तुम्ही अश्रू पण गाळू शकता. परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही ते नाही केलं पाहिजे. स्तुती आराधना हॅज टू बी स्तुती आराधना. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक सुंदर साक्ष सांगते, जस्ट आय टेक मोर 5 मिनिट्स, ओके, 3 to 4 मिनिट्स. एक बहीण आहे ख्रिस्तामध्ये, मला जिच्याबद्दल माहितीये. आता ऍक्च्युली ती असेल, मला वाटतं 35-40च्या आसपास असेल. ती जी बहीण आहे ना, ज्यावेळेस तिचं नव्याने लग्न झालं होतं, साऊथ इंडियन आहे ती, नव्याने लग्न झालं होतं आणि ती ख्रिस्ती नव्हती, तिला प्रभूबद्दल माहित नव्हतं. परंतु काही लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तिचं तारण झालं, तिला येशू ख्रिस्ताविषयी समजलं, ती प्रार्थना करायला लागली, तिच्या जीवनामध्ये बरेच चांगल्या गोष्टी घडून यायला लागल्या, तिचा विश्वास बसला. परंतु बरेच वर्ष तिला आणि तिच्या पतीला मुलबाळ होत नव्हतं. सो मुलबाळ होत नसल्यामुळे ती थोडीशी निराश होती. देन असं झालं की काही वर्षानंतर ना ती प्रेग्नेंट राहिली आणि शी वॉज व्हेरी हॅपी. प्रार्थना वगैरे सगळं करत होती, की परमेश्वराने तिची ही प्रार्थना पण ऐकली, की तिला आता नाही का, ती गर्भवती आहे, आता तिला मूलबाळ होईल. परंतु असं झालं की ज्यावेळेस तिची डिलिव्हरी होती, शेवटचा महिना खूप खूप क्लेशाचा, खूप कॉम्प्लिकेटेड गेला. आणि तिचं एवढं इमर्जन्सी झाली की 9 महिने पूर्ण पण झाले नव्हते आणि तिचं ना इमर्जन्सी सी सेक्शन किंवा सिझेरियन डिलिव्हरी करायला लागली होती 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच. आणि डॉक्टरांनी त्यावेळेस वॉर्न केलं होतं की बाळाची कंडिशन कशी असेल, हे बाळ सर्व्हाइव्ह करेल की नाही आम्हाला माहित नाही. परंतु तिचं सिझेरियन झालं आणि ते बाळ खूप सिरियस होतं, खूप सिरियस. म्हणजे बाळ काही स्वतःहून लंग्स त्याचे डेव्हलप झाले नव्हते, एफर्ट्स घेत नव्हतं श्वास घेण्यासाठी आणि खूप वाईट अवस्थेमुळे होतं. बाळाला NICU मध्ये त्यांनी हलवलं होतं. तिकडे बाळ होतं, बाळ व्हेंटिलेटरवर होतं की ऑलमोस्ट 8 महिन्याचं असेल किंवा त्यापेक्षाही कमी. आणि बाळ व्हेंटिलेटरवर होतं, बाळ काही रिस्पॉन्स देत नाहीये. त्याच्यानंतर तिकडे 1 महिना झाला, ती कंटिन्यू रडते, प्रार्थना करते, सगळ्या लोकांना प्रार्थनेसाठी सांगते. बाळाचे लंग्स फेल झाले होते, ऑलरेडी ते अंडर डेव्हलप होते. त्यानंतर ते बाळ श्वासही घेत नव्हतं व्यवस्थित. बाळ सारखं काळं निळं पडायचं, कारण ऑक्सिजन लेवल कमी व्हायची आणि मग बाळाला पुन्हा व्हेंटिलेटरवर घ्यावं लागायचं. कंटिन्यू व्हेंटिलेशन सुरू केलं. बाळाची किडनी डॅमेज झाली होती. एवढे सगळे मेडिसिन्स, बाकीच्या गोष्टी, आणि त्याच्यात एवढं छोटंसं बाळ, त्याची किडनी काम करत नव्हती. नंतर बाळाचं रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वासन जी संस्था आहे ती फेल झाली. बाळाचं मेंदू विषयी डॉक्टर म्हणाले होते की नॉर्मल नसणार, कारण इतकं कमी ऑक्सिजन जातोय, तर त्याचा मेंदू डॅमेज असणार. हे बाळ सर्व्हाइव्ह जरी झालं, सर्व्हाइव्ह तर होणारच नाही, डॉक्टरांनी सांगितलं हे बाळ जगणार नाही. परंतु हे बाळ आता जगणार तर नाहीये, पण जर चुकून हे जगलं तरी सुद्धा हे नॉर्मल नसणार, हे अबनॉर्मल असणार, कारण ह्या बाळाच्या मेंदूची वाढ झालेली नाहीये आणि खूप हायपॉक्सिक ब्रेन इंजुरी म्हणजे कमी ऑक्सिजन असल्यामुळे मेंदूला इजा झालेली आहे. सो तरी सुद्धा शेवटी इतक्या वर्षानंतर तिला ते बाळ राहिले. एखाद्या आईचं मन कसं राहील ना,
कंटिन्यू प्रार्थना करत होते आणि ती ज्या मॅन ऑफ गॉडला फॉलो करत होती त्यांना तिने बोलवलं, त्यांच्या प्रार्थना करायला सांगितली. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, 3 महिने झाले, बरेच महिने झाले आणि घरातले तिचा नवरा पण म्हणाला की आपण एवढं सगळं केलं, एवढं लाखोंचं कर्ज केलं, त्या बाळाला कंटिन्यू ते ब्लड चढवत आहेत, त्याची रिॲक्शन होते आहे, बाळाला कंटिन्यू सेप्सिस म्हणजे ICU मध्ये राहून मेडिसिन्स या त्या गोष्टीवरून बाळाच्या पूर्ण शरीरामध्ये सेप्सिस झालं होतं. ते बाळ सेप्टिक शॉक मध्ये गेलं होतं. कित्येक वेळा बाळाचं नाही का हृदय बंद पडलं होतं, CPR देऊन रिवाईव्ह केलं होतं. म्हणजे इतक्या गोष्टी की एक वेळ अशी आली की बाळाच्या नाकातून रक्त, कानातून रक्त, लघवीच्या ठिकाणातून रक्त, शीच्या ठिकाणातून रक्त, सगळीकडून जिथे सुई टोचले तिकडून पण रक्त. बाळाचं शरीर काहीच रिस्पॉन्स देत नव्हतं, काहीच नाही. डॉक्टर म्हणाले की दिस इज द लास्ट स्टेज, हे बाळ जगणार नाहीये, तुम्ही त्या आईला समजवा. एखादी आई कशी मानेल ना, डॉक्टर जरी असं बोलताय आणि समोर जरी दिसतंय ते. आणि तिचा नवरा पण शेवटी समजवायला लागला की आपण सगळं केलं, आता नाही का काहीच करू शकत नाही, सोडून द्या आता, समजावू स्वतःला. तिचे वडील आले आणि वडील म्हणाले अगं एवढा खर्च करून मला हे बाळ जगलं तरी हे असं नाही का मतिमंद असेल, विचित्र असेल, का असं करते, सोडून दे आता, सोडून दे. ती तिच्या वडिलांना ओरडली आणि म्हणाली माझ्या बाळाबद्दल एकही नकारात्मक शब्द बोलू नका, ते प्रभूने दिले आणि प्रभूला माहिती ह्याला कसं नाही का ह्याला आणायचं, कसं ह्याला ठेवायचं. आणि ज्या मॅन ऑफ गॉडला ती फॉलो करत होती ते आले आणि त्यांनी तिला सांगितलं की तू रोज देवाची स्तुती करू शकतेस का, आता प्रार्थना तर केली, उपवास तर करते, सगळं करते, पण तुझ्या बाळाला प्रभूने बरं केलंय, तुझ्या बाळाला जीवन दिलंय. हे सगळे डॉक्टर म्हणतायत नाही का आता संपलं, हे काही कधीच होणार नाही, काहीच नाही. आज तुला म्हणतायत की नाही काय सगळं सोडून दे, ह्याच्यामध्ये अजून काहीच करू शकत नाही, तुला हा लास्ट वर्ड ते लोक देतात, पण तू स्तुती करू शकशील का, तू रात्रंदिवस त्या बाळाला परमेश्वराने बरं केलं म्हणून फक्त स्तुती करशील का. दिस इज युअर लास्ट वेपन आणि हे सगळ्यात सामर्थ्य शस्त्र, ह्याचा वापर तुला करायचा आहे. प्रार्थना करून झालं, सगळं झालं आणि शी सेड येस आय विल डू इट. आणि तेव्हापासून तिने ना कुठलेच नकारात्मक गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या. तिने ना स्वतःच्या वडिलांना येऊ दिलं नाही की माझ्या बाळाबद्दल नकारात्मक बोलायचं नाही. डॉक्टर रोज कसं असतं जेव्हा एखादा पेशंट ICU मध्ये असतो, सिरियस असतो ना, सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टर तुमच्याकडून सही घेतात की तुमचा पेशंट सिरियस आहे, कधी जीव जाऊ शकतो, तरी आमची नाही का हॉस्पिटल डॉक्टरांविषयी काही तक्रार नाही, हाय रिस्क कन्सेंट घेतात किंवा लो GC कन्सेंट घेतात. या सगळ्या गोष्टी चालू होत्या. जेव्हा पण ती कन्सेंटवर सही करायला जायची ती म्हणायची की तुमचे शब्द मी नाकारते, मी ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही. डॉक्टरांनाही बोलायची की माझ्या बाळाबद्दल असं काही बोलू नका. डॉक्टरना वाटायचे की एखाद्या आईला खूप मेंटल शॉक बसलाय म्हणून ती असं बोलते, बट ते एखाद्या आईलाच माहिती. ओके. आणि इतकं वाईट कंडिशन मध्ये ते बाळ होतं ना की कोणीही पाहून बोललं असतं की हे बाळ जगतच नाही, बाळ मेलेलं आहे, ह्याच्यात काहीच करण्यासारखे राहिलं नाही. इतके महिने ICU मध्ये राहिले, पण तिने नाही का त्या गोष्टी सोडल्या नाहीत. शी डिड नॉट स्टॉप, शी वॉज प्रेझिंग गॉड. गुडघे टेकून परमेश्वराची आराधना कर, स्तुती कर, परमेश्वराचे आभार मान. तुम्हाला माहितीये आज जी स्त्री आहे ना, तिचं बाळ आहे ना आज ते 4-5 वर्षाचं आहे, कम्प्लिटली नॉर्मल, सुपर हेल्दी, सुपर ब्लेस्ड. पण कशामुळे माहिती की तिने त्या सिच्युएशन मध्ये देवावर विश्वास ठेवून स्वतःच्या बाळाला तिने पाहिलं, तिने इमॅजिन केलं आणि परमेश्वराचे आभार मानायला लागली, देवाची स्तुती ती करायला लागली. आज तिची मिनिस्ट्री आहे, ती अशा लोकांमध्ये मिनिस्ट्री करते ज्यांना मुलबाळ होत नाही, अशा लोकांमध्ये मिनिस्ट्री करते जे नाही का हॉस्पिटलमध्ये लास्ट स्टेज मध्ये आहेत किंवा जे लढत आहेत. आणि शी ऑलवेज टेल देम, मनुष्य आपल्याला सांगतो हे अशक्य आहे, किंवा मनुष्य किंवा डॉक्टर किंवा परिस्थिती किंवा लोक त्यांच्या अनुभवातून सांगतात दिस इज लास्ट मोमेंट, दिस इज लास्ट चान्स, दिस इज वी कॅन नॉट डू बियॉन्ड दिस, वी कॅन नॉट डू एनिथिंग, वी आर हेल्पलेस, वी हॅव डन वॉट एव्हर वी कॅन, वॉट एव्हर वी कुड, नाव इट्स इन द हँड्स ऑफ गॉड. याच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही. पण तुम्हाला माहितीये मनुष्य आपल्याला जन्म देत नाही, मनुष्य आपल्याला श्वास देत नाही, आपली वर्ष, आपले श्वास, आपले दिवस परमेश्वराने ठरवले आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मनुष्याच्या शब्दावर भरोसा ठेवून जे देवाने दिले ना त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. ऍज अ डॉक्टर मी सांगू शकते, ज्यावेळेस ते बाळ सेप्सिस मध्ये, ज्यावेळेस हायपोक्सिक ब्रेन इंजुरी झाले, ज्यावेळेस किडनी फेल झाले, रेस्पिरेटरी फेल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामधून ते बाळ जरी बाहेर आलं तर ऍज अ डॉक्टर मला माहितीये that baby has to be abnormal. Okay, has to be abnormal. ते लुळं पांगळं मतिमंद कसं तरी असलं पाहिजे, ते सर्व्हाइव्ह नाहीच झालं पाहिजे, असंच असलं पाहिजे. परंतु परमेश्वर अशक्याला शक्य करणारा आहे. प्रेज अँड वर्शिप. परमेश्वर इस्रायलाच्या स्तुती स्तवनात वस्ती करणारा परमेश्वर आहे. इट इज डिफिकल्ट, इट इज हार्ड when you are broken,
बट दिस इज द राईट सिच्युएशन. ज्यावेळेस तुम्ही तुटलेले आहे, ज्यावेळेस तुम्ही नाही का तुम्हाला नाही समजत आहे, आणि हेच आहे, स्तुती आराधनेनेच आपण ना युद्ध जिंकतो. स्तुती आराधनेद्वारेच. हालेलुया. कोणतीही भिंत असू दे ती पडेल. जसं ते नाही का याजक एकमेकांशी बोलले नाही, 6 दिवस फेऱ्या मारले, गपचूप होते. जर तुम्हाला स्तुती नाही करता येते, जर तुम्हाला आभार नाही मानता येते ना, काहीच बोलू नका. डोंट स्पीक फिअर. तुमची भीती बोलू नका, तुमचे नकारात्मकता बोलू नका, कुठल्याच गोष्टी बोलू नका. ज्या गोष्टी नाही पाहिजेत त्या तुमच्या शब्दांनी तुम्ही एस्टॅब्लिश करू नका. ज्या पाहिजेत त्यासाठी तुमचं मुख उघडा. प्रेज द लॉर्ड. So, whenever even I am broken, whenever I am down, I remember that sister, की ती जर ना उभी राहू शकली, तिने one verse I love, it is in Hebrews, okay, इब्री करास मध्ये लिहिले, स्त्रियांनी आपली मृत माणसे परत जिवंत मिळवली. स्त्रियांनी. there is something, हालेलुया, काहीतरी आहे की जे स्त्रियांनी मृत माणसांना, मेलेल्या माणसांना सुद्धा त्यांच्या परत जिवंत मिळवलं आहे. कुठल्या? जुन्या करारातल्या गोष्टी मी सांगते. नवीन करारात तर पुनरुत्थान आपल्याला माहितीये. जुन्या करारातल्या गोष्टी पुरुषांनी मिळवली असं नाही दिलंय. स्त्रियांनी. काय? कोणती शक्ती, कोणतं सामर्थ्य, कोणता विश्वास, कोणत्या गोष्टी होत्या की त्या सेटल झाल्या नाहीत, त्या ना मृत्यूला पाहून पण थांबल्या नाहीत. बायबल सांगते त्यांनी मिळवली, त्यांनी घेतलं. बिकॉज वाय? प्रेज अँड वर्शिप काय करते माहिती का? बायबल सेज की व्हायलंट विल टेक इट बाय फोर्स. ओके. परमेश्वराच्या राज्यावर आक्रमण केलं जाते आणि आक्रमण करणारे ते बळकावून घेत आहेत, ते ना फोर्सफुली घेत आहेत. स्तुती आराधना इज अ वेपन. हे असं शस्त्र आहे जे देवाच्या राज्यावर आक्रमण करून पाहिजे त्या गोष्टींना बळकावून घेतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चेंज युअर सिच्युएशन. चेंज युअर सिच्युएशन. डोंट फिअर. घाबरू नका. भीती जरी वाटली ना तरी स्वतःला दिलासा द्या. तरी पुन्हा एकदा उभे राहा आणि स्टार्ट वर्शिपिंग, स्टार्ट प्रेझिंग गॉड. म्हणून दाविदाचं हृदय ना परमेश्वराच्या हृदयाच्या अगदी समीप आहे असं म्हटलं जातं. बिकॉज ही वॉज अ मॅन ऑफ प्रेज अँड वर्शिप. ही वॉज अ प्रेज वॉरियर. हालेलुया.